अशी माझी विनंती. पैलवान निशांत कुमार हरियाणाचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवान आसमान दाखवलेला आहे आणि माऊली कोकाटे 2022 पासून 2022 चं संतांचं अधिवेशन झाल्यापासून या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक चर्चेत आलेला पैलवान. अशी कुस्ती चालू आहे, तुफानी फाईट चालू आहे. नंबर 1 चे पैलवान दादा शेखे विरुद्ध सिकंदर सिंग. दोन्ही पैलवान ढकलवण्याचा प्रयत्न होता. दरम्यान कुस्ती खेळायला गेलेली आहे. हुकमी नाव आहे, हुकमी माऊलीचा, पण समोरचा काही कच्चा नाही. तोही त्याच तोला मोलाचा पैलवान आहे. अशी जबरदस्त कुस्ती. गणेश सिंग जागडे पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडून विजेत्या पैलवानला 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. कोण विजय होणार आणि संदीप बापू रचकर यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न झालेला आहे. चालू कुस्तीला जयसिंगाबा हरकुटे लोहगाव यांच्याकडून 500 रुपये इनाम आलेला आहे. विजेत्या पैलवानाला 500 रुपये इनाम आलेला आहे. शाबास. विश्वकर्मा फाउंडेशनचे सचिन शेठ केदारी, मारुती शेठ केदारी यांचे 500 रुपये. एमपी प्रॉपर्टीचे मालक सन्माननीय हो 5000 रुपये. गणेश शेठ सुधार यांचे 100 रुपये. संदेश शेठ शिवकर यांचे 500 रुपये. यानंतरची कुस्तीसाठी मी मान्यवर म्हणून मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त वेल्हे पोलीस स्टेशनचे सन्माननीय अधिकारी, सन्माननीय शेवते साहेब, सन्माननीय देशमुख साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना या ठिकाणी कुस्ती अटीतटीची चालू आहे. साहेब, सन्माननीय आकाश पाटील साहेब या सर्वांना या ठिकाणी शेवटची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर आमंत्रित करत आहोत. हॅलो, या ठिकाणी कुस्ती आखाडा कसा झाला यासाठी संदीप राजकर आपल्याला 2 शब्द सांगतात. हे पहा, संदीप बापू राजकर त्यांचा परिचय करून देतोय. ते सांगली जिल्ह्यातले कडेगावचे भारतीय विद्यापीठामध्ये सर्व्हिस नाही, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाची ती कोच आहे. या ठिकाणी या मैदानाला प्रत्येक